आणि त्यांचं मनोगत व्यक्त करावं असं मी त्यांना विनंती करतो. आज माननीय शरदचंद्रजी गोविंदराव पवार माजी कृषी मंत्री भारत सरकार यांचा 85वा वाढदिवस पूर्ण दिल्लीमध्ये साजरा करत असताना पूर्ण ह्या ज्या महिला कोड बिल बाबासाहेबांनी स्वतंत्र महिला कोड बिल अंमलात आणलं आणि ते संसद भवनामध्ये पारित करून जे काय अंमलात आणायचं काम केलं ते फक्त आणि फक्त शरदचंद्रजी गोविंदराव पवार साहेबांनी केले. वास्तवदृष्ट्या स्त्री शक्ती नारी शक्तीच्या माध्यमातून या जगामध्ये असं कोणतं क्षेत्र नाही की तिथं स्त्री नाही. त्यामुळं म्हणजे पवार साहेबांनी त्यांच्या आईच्या माध्यमातून शारदा गोविंदराव पवार यांच्या माध्यमातून त्यांची शिकवण अंगीकृत आणून आपल्या देशातल्या महिलेला कशा पद्धतीने कायद्याच्या दृष्टी न्याय देऊ शकतोय हे चांगल्या प्रकारे पवारसाहेबांनी कायद्यादृष्टी महिलेला ध्यान दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार आणि त्यांच्या जे जीवनमान आहे ते उदंड आयुष्य लावून अजून देखील त्यांच्या इच्छा आकांक्षा जे अपुऱ्या राहिलेत ते मी शाहू फुले आंबेडकर चरणी प्रार्थना करेन की साहेबांना अजून आयुष्य लाभू दे आणि जनतेच्या सेवेमध्ये जे अपूर काम राहिलेलं आहे त्यांच्या हातून ते पूर्ण व्हावे हेच आपल्या जिल्हा परिषद विद्यार्थ्यांसमोर व शिक्षकासमोर सांगेल. आणि येणाऱ्या काळामध्ये या शाळेसाठी आम्हाला जेवढं योगदान आपण शिक्षक मंडळी सांगाल ते आम्ही देण्यासाठी इथं सक्षम असणार आहे. कारण विषय असा होतो की एखादी गोष्ट जाणीवपूर्वक टाळणं ती माझ्या अंगीकृत नाही. कारण मी बघतोय की येणाऱ्या काळामध्ये शिक्षक आपले चांगल्या प्रकारे काम करतात. विद्यार्थ्यांना घडवत असताना शिक्षकाचा एवढा अनमोल वाटा आहे की जेणेकरून सकाळी उठणं त्या पोरांचं तयारी घरात काम करून ते इथे येणं. त्यामुळं मी विद्यार्थ्यांना मी सांगेन आणि शिक्षक स्टाफलाही सांगेन की एखाद्या योगासन घेत चला आठवड्यातून जेणेकरून योगासनचं जे प्रशिक्षणचं जे काय शिक्षक आहेत अशा लोकांना घेऊन त्याच्यातून आम्हाला वर्गणी सांगा आम्ही देईल. कारण आरोग्य हे महत्त्वाचं आहे. क्लायमेट थंड होत चालले पोरांचं होमोग्लोबिन ही अशी तपासणी घ्या जेणेकरून त्या माध्यमातून येणाऱ्या पुढच्या 2000 म्हणजे ज्यावेळेस पवारसाहेबांचा वाढदिवस असतोय त्यावेळेस मी आपल्याला विनंती करेन की एक आरोग्य तपासणी आपल्या मुलांची घ्यावं अशी मी या कार्यास आपल्याला शुभेच्छा देतो व पवारसाहेबांना दीर्घ आयुष्य लाभो हेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. साहेबांचा किस्सा सांगायचा झाला तर एखाद्या क्षेत्रामध्ये जर काम करत असताना ज्यावेळी साहेब कृषी मंत्री होते आणि कांद्याला दर सगळ्यात कमी आला होता. साहेबांनी काय केलं प्रत्यक्षात शेतकऱ्याची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर खरं शेतकरी जगला तर आपला देश पुढे जाणार आहे म्हणून त्यांनी हमीभावाची योजना चालू केली. कांदा असेल कापूस असेल त्या सर्वांना हमीभाव त्यांनी दिला. या महान नेत्याचा आज आपण इथं वाढदिवस साजरा करतोय. आज यानंतर अनुराधा मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. आज पवार साहेबांचा वाढदिवस असल्यामुळे सर्वांकडून पण आणि माझ्याकडून पण पवार साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो हीच सर्वांनी पण प्रार्थना करा आणि मी पण करेन. एवढं बोलून मी माझी भाषण संपवते.